श्रीराम. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्युपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. समर्थ विचारतात की हा जो आपल्याला जन्म मिळालेला आहे तो कशामुळं? तर ते म्हणतात की जीवा, तू जे जे मागं कर्म केलेलं आहेस त्यामुळं हा जन्म झालेला आहे. जे काही तुझ्या प्रारब्धात होतं आणि जे भोगायचं उरलेलं आहे ते तुला या जन्मी भोगायचं आहे आणि त्यासाठी हा जन्म आहे. एक आंधळा माणूस एकदा अंधार कोठडीत सापडला. फिरून हाताच्या स्पर्शानं दार कुठं आहे, दार कुठं आहे हे शोधणं शक्य होतं त्याला. त्यानं भिंत चाचपडायला सुरुवात केली, पण जेव्हा तो दरवाजाच्या जवळ आला तेव्हा नेमकी त्याची पाठ खाजायला लागली आणि त्याचा भिंतीवरचा हात पाठीवर गेला आणि तो थोडा 4 पावलं दूर झाला. आता त्याला पुन्हा दरवाजा शोधण्यासाठी हिंडावं लागणार होतं. तसं जन्माला येऊनसुद्धा तू एखादी वाईट गोष्ट किंवा पाप केलंस तर पुन्हा ते पाप फेडायसाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणजेच पुनरपि जन्मम पुनरपि मरणम हे चुकलेलं नाही. पण जे जे जन्माला आलं त्यांना मृत्यू चुकलेला नाही. आपला धर्म जन्म आणि मृत्यू यांचं चक्र मानतो. या जन्मामध्ये जे काही पापपुण्य केलेलं आहे ते भोगून संपवण्याची आणि नवीन पुण्य करण्याची संधी परमेश्वरानं फक्त मानवाला दिलेली आहे. दाखवण्यासाठी का होईना पण सर्वांचं देवावर प्रेम आहे. पण त्याच्या घरी जाण्याची कुणालाही घाई नाही. देव आपल्याकडं आला तर सण उत्सव आनंद, पण आपण देवाकडे गेलो तर मात्र दुःख किंवा शोक. देव आपल्याकडे यावा म्हणून आटापिटा आणि आपण देवाकडं जाऊ नये म्हणून धडपड. जन्म असो किंवा मृत्यू दोन्ही अटळच आहे. या गोष्टी अगदी देवांना देखील चुकलेल्या नाहीत. त्यासाठी समर्थांनी एक पूर्ण समास मृत्यूची अपरिहार्यता सांगण्यासाठी लिहिलेला आहे. समर्थ म्हणतात, मृत्यू न म्हणे ऋषेश्वर, मृत्यू न म्हणे कवीश्वर, मृत्यू न म्हणे संत, मृत्यू न म्हणे महंत. एकदा एका माणसाला सांगितले की आज तुला 4 चाकी गाडीच्या अपघातात मरण येणार आहे. हे कळल्यावर तो मनुष्य मनातल्या मनात घाबरला आणि म्हटलं आपण बाहेर जायलाच नको कुठं, आणि तो दिवसभर घरातच थांबला. रात्र झाली. तो मनात म्हणाला, काही सांगतात बघा, मी कसं मृत्यूला चुकवलं, हां कुठं आहे 4 चाकी गाडी. आनंदानं तो रात्री पाणी पिण्यासाठी उठला आणि घरातच पडला. पडला कशावर? तर मुलाची खेळण्यातली छोटी गाडी होती त्याच्यावर त्याचा पाय पडला. अंधार होता आणि पाय घसरून तो पडला. कपाळमोक्ष झाला, जागेवर मृत्यू आला. तेव्हा हे मानवा, काळ कुणालाही चुकला नाही. मृत्यू जेव्हा यायचा तेव्हा येणारच आहे. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही, पण याच्या मधला जो काळ आहे तो मात्र आपल्या हातात आहे. त्या काळामध्ये सत्कर्म साधना करून पुण्य साठवून ठेवता येतं. जी थोर संत महान माणसं आहेत ती आपलं या भूतलावरचं कार्य संपताच मृत्यूला आमंत्रण देतात. तो जेव्हा येईल तेव्हा त्याचं स्वागत करतात. त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. तर तुकाराम महाराज वयाच्या 42व्या वर्षी सदेह वैकुंठाला गेले. विवेकानंदांना लाभलेल्या 33 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी अफाट कार्य केलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलेल्या अतिशय छोट्याशा आयुष्यामध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. पण मृत्यूसमयी माणसाच्या अशा इच्छा जर शिल्लक राहिल्या तर मात्र पुन्हा जन्म घेणं चुकत नाही. थोडक्यात काय तर जन्म, जीवनातली सुखदुःख आणि मृत्यू हे माणसानं केलेल्या चांगल्या वाईट कर्माशी निगडीत आहेत आणि ते अपरिहार्य आहे. मृत्यू टाळून जीवनातले भोग भोगता येत नाहीत. उलट जीवनातले भोग भोगून संपल्याशिवाय मरण नाही असं म्हटलं तरी योग्य आहे. जाताना कोणतीही संपत्ती किंवा घरदार आपल्याला बरोबर नेताच येत नाही. तर तुम्ही केलेलं कर्म,
पाप पुण्य हेच बरोबर येणार आहे. यासाठी कर्म करताना विचारपूर्वक ते केलं पाहिजे, अथवा वेदनामय जिण्यातून तुमची सुटका नाही. जय जय रघुवीर समर्थ. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्युपंथेचे गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. श्रीराम.